हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीची एक्सपायरी होती. तर निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये आपण 737 रुपयांचा प्रॉफिट कॅच केलेला आहे. तर आपण बघूया ट्रेड लॉजिक काय होतं आपल्या. तर ॲक्च्युली आज निफ्टीमध्ये 200 पॉईंटचा गॅप डाऊन झाला आणि जो सपोर्ट होता 24,250चा, तिथे एक्झॅक्टली सपोर्ट घेतला निफ्टीने. आणि माझा व्ह्यू तिथनं एक अपसाईडचा होता. तर मी साधारण इथे 24,270च्या आसपास मी पुट शॉर्ट केला होता. तर मी स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली होती 24,350चा पुट मी शॉर्ट केला होता, साधारण 76 प्राईजला. ओके, आपण बघू शकता इथे. आपण ऑर्डर बुक बघूया एकदा, एक्झिक्युटेड. तर मी जो सेल केला होता तो 76ला सेल केलेला होता. ओके, तर 76ला सेल करून मी साधारण 40 पॉईंट यामध्ये बुक केले. जर होल्ड केला असता तर संपूर्ण प्रीमियम आपल्याला मिळाला असता यामध्ये. बट माझं एक अर्जंट काम होतं, त्यामुळे मी एक्झिट केला तो ट्रेड. तर आपल्याला साधारण आज 737 रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे. यामध्ये 40 पॉईंट आपण सिंगल लॉटमध्ये कॅच केलेले आहे. ओके, तर बघूया आपण आता निफ्टीचं उद्यासाठी ॲनालिसिस. तर निफ्टीमध्ये जर निफ्टीमध्ये जर उद्या अपवर्ड डायरेक्शनने जर काही मूवमेंट आली, तर आपण साधारण आपली जी रेजिस्टन्स लेवल असणार आहे 24,600ला, आपण इथे एक शॉर्ट करूया निफ्टीला. ओके, ही जी लेवल असेल माझी 24,600ला आपल्याला निफ्टीमध्ये एक रेजिस्टन्स आहे. ओके, देन बघूया आपण HDFC बँकमध्ये. तर HDFC बँक एक आज रिटेस्टसाठी वरती अपसाईडला आपल्याला बघायला मिळालं आहे आज. ओके, तर उद्या जर HDFC बँक 1616 ते 1624 या रेंजमध्ये जर ओपन झाली, तर HDFC बँकमध्ये आपल्याला एक शार्प फॉल बघायला मिळेल. त्याचा इफेक्ट आपल्याला बँक निफ्टीवर पण बघायला मिळेल. ओके, तर आपली जो फक्त ह्या रेंजमध्ये ओपन झाला पाहिजे HDFC बँक, तिथनं शार्प फॉल बघायला मिळेल आपल्याला. ॲक्सिस बँकचं बघूया. तर ॲक्सिस बँकमध्ये आज जवळजवळ 5.5%ने ॲक्सिस बँकमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला. मित्रांनो, आपण ॲक्सिस बँकचा टेक्निकल ॲनालिसिसचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. मी इथे 1692ला मी ॲक्सिस बँक सेल करण्यासाठी सांगितलं होतं. आणि माझं जे टार्गेट होते एक 1660चं पहिलं टार्गेट होतं आणि 1260चं पहिलं टार्गेट होतं आणि 1200चं दुसरं टार्गेट होतं. दोन्ही टार्गेट आपले अचीव झालेले आहे. आज ओपन 1200च्या खाली ओपन झाला, तिथनं आपल्याला एक फॉल बघायला मिळाला ॲक्सिस बँकमध्ये. तर साधारण एक आपण इथे 9 ते 10%चा फॉल टोटल आपल्या लेवलपासून खाली आपल्याला बघायला मिळालेला आहे. ओके, आणि रिलायन्समध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रिलायन्समध्ये आपल्याला 2950 ते 3000च्या रेंजमध्ये आपल्याला रिलायन्समध्ये लॉंग टर्मसाठी एक सपोर्ट आहे. तर रिलायन्स तिथेच ट्रेड होतं आहे. रिलायन्समध्ये मी सांगितलं होतं, माझ्या यूट्यूबवरती मी सांगितलेलं होतं की रिलायन्सला आपल्याला इथे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगली प्राईज आहे इथे. ओके, तर बघूया आपण आता उद्या रिलायन्समध्ये कसं कामकाज होतं. HDFC बँक्स तर आपल्यासाठी आता निगेटिव्ह आहे. तर मी ह्या फ्रायडेला रात्री SBIचा टेक्निकल ॲनालिसिस व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर मित्रांनो, प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आपलं चॅनल नवीन आहे मित्रांनो, प्लीज सपोर्ट करा. तर भेटूया आपण पुढच्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये. ओके.